पेन्शनधारकांसाठी केवळ एक नवीन तारीख घेऊन आलेली नाही, तर ती एक आशेचा नवा किरण आणि आयुष्यातील मोठा दिलासा घेऊन आलीय. जेव्हा दिवसाची सुरुवात अशा सकारात्मक बातमीने होते, तेव्हा त्याचा परिणाम केवळ आपल्या खिशावरच नाही, तर आपल्या संपूर्ण मानसिकतेवर आणि भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर होत असतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFOने खासगी क्षेत्रात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या मध्यमवर्गीय कामगारांसाठी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता खासगी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये घसघशीत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय केवळ सरकारी कागदावरचे आकडे बदलणारा नाही, तर निवृत्त झालेल्या आणि भविष्यात निवृत्त होणाऱ्या लाखो कष्टकऱ्यांच्या हातांना सन्मानाचा आधार देणारा आहे. आपल्याला माहिती आहे की एक सामान्य माणूस आपले अर्धे आयुष्य ऑफिसच्या केबिनमध्ये, कारखान्याच्या मशीनवर किंवा कंपनीच्या कामात घालवतो. त्यामागे एकच प्रामाणिक उद्देश असतो: स्वतःच्या कुटुंबाचे सुख आणि स्वतःच्या वृद्धापकाळाची सुरक्षित तरतूद. तो तरुण असताना रक्ताचे पाणी करतो, मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी स्वतःच्या इच्छा मारतो, या आशेने की जेव्हा त्याचे हात थकतील तेव्हा त्याच्याकडे हक्काचे काहीतरी असेल. वर्षानुवर्षांची ही मेहनत, शिस्त आणि त्यातून केलेली ही छोटी छोटी बचत यावरच प्रत्येक कर्मचाऱ्याचा आयुष्याचा डोलारा उभा असतो. आज EPFOने घेतलेल्या या पेन्शन वाढीच्या निर्णयामुळे सामान्य माणसाचा हा विश्वास अधिक घट्ट झाला आहे. ही पेन्शन वाढ म्हणजे त्या घामाची खरी किंमत आहे, जो एका कामगाराने आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी गाळला होता. आता नेमकी ही वाढ कशी होणार आणि त्याचा फायदा कोणाला मिळणार, हे आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. EPFOच्या कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर दरमहा एक ठराविक पेन्शन मिळते. पण गेल्या अनेक वर्षांपासून ही रक्कम इतकी कमी होती की त्यातून एका महिन्याचे दूध आणि औषधांचा खर्चही निघणे कठीण झाले होते. 2-3 हजार रुपयांत महिना कसा काढायचा, हा प्रश्न विचारणाऱ्या वृद्धांचे डोळे आज या बातमीने पाणावले असतील. आता या पेन्शन राशीमध्ये ऐतिहासिक वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वाढ केवळ सध्या पेन्शन घेत असलेल्या ज्येष्ठ लोकांसाठीच नाही, तर जी नवीन पिढी आता कामाला लागली आहे किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे, त्यांच्यासाठी ही नवीन पेन्शन नियमात मोठे सुधार करण्यात आले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्यांनी नियमितपणे EPFOमध्ये आपले योगदान दिले आहे, त्यांना आता त्यांच्या हक्काचा सन्मानजनक वाटा मिळणार आहे. आजच्या महागाईच्या राक्षसाने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक वस्तू महाग झाली आहे. पेट्रोल डिझेलचे दर असोत किंवा किराणा मालाचे भाव असोत, सर्व काही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना 10 वर्षांपूर्वी ठरवलेली पेन्शनची रक्कम आजच्या काळात एखाद्या क्रूर थट्टेसारखी वाटत होती. अशावेळी EPFOने घेतलेले हे पाऊल महागाईच्या वणव्यात होरपळणाऱ्या पेन्शनधारकांसाठी पावसाच्या सरींसारखे आहे. निवृत्तीनंतर व्यक्तीचे शरीर साथ देत नाही, उत्पन्नाचे मार्ग बंद होतात आणि स्वाभिमान मात्र पूर्वी इतकाच जागा असतो. अशावेळी कोणासमोर हात न पसरता, मुलांवर ओझे न होता जगण्यासाठी पेन्शन हाच एकमेव देवदूत असतो. या वाढीमुळे आता आपले ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतील. ही बातमी केवळ वृद्धांसाठीच नाही, तर आजच्या कॉर्पोरेट जगातील तरुणांसाठीही एक धडा आहे. आजचा तरुण वर्ग अनेकदा PF कापला जातो म्हणून तक्रार करतो, पण ही बातमी त्यांना सांगते आहे की ही कपात म्हणजे तुमच्या भविष्याची केलेली पेरणी आहे. नियमित बचत ही म्हातारपणाची काठी असते. या निर्णयासोबतच पेन्शनच्या गणनेची जी गुंतागुंतीची पद्धत होती, त्यातही पारदर्शकता आणली गेली आहे. आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनची गणना स्वतःलाही करता येईल, इतकी ती सोपी करण्यात आली आहे. सध्याच्या डिजिटल युगाचा फायदा घेत EPFOने आपल्या सेवा अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक केल्या आहेत. पूर्वीचा काळ आठवून पहा, जेव्हा एखाद्या निवृत्त कर्मचाऱ्याला आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी सरकारी कचेऱ्यांच्या चक्रा माराव्या लागायच्या. पांढरे केस, थरथरणारे हात आणि चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा घेऊन हे ज्येष्ठ नागरिक तासनतास रांगेत उभे राहायचे. हे माझी पेन्शन कधी जमा होईल किंवा माझ्या अर्जाचं काय झालं, असे केविलवाणे प्रश्न विचारण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आता संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर आली आहे. EPFOचे पोर्टल असो किंवा उमंग ॲप, प्रत्येक माहिती आता तुमच्या मोबाईलवर उपलब्ध आहे. हा केवळ एक प्रशासकीय बदल नाही, तर हा व्यवस्थेवरचा विश्वास वाढवणारा बदल आहे. हे एक अशी सामाजिक सुरक्षेचे अभेद्य कवच आहे, जे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना आर्थिक संकटात आधार देते.
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या मनात एक सुप्त भीती असायची की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला म्हातारपणी सन्मानाने जगता येईल का? पण आजच्या या ऐतिहासिक निर्णयाने सरकारी आणि खासगी असा भेद संपवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. धोरणकर्ते आता केवळ एसी केबिनमध्ये बसून नियम बनवत नाहीत, तर जमिनीवरच्या सामान्य माणसाच्या वेदना आणि गरजा समजून घेत आहेत. हीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची मोठी यशप्राप्ती आहे. देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध कामगार संघटनांनी या निर्णयाचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. हा विजय सहजासहजी मिळालेला नाही. यामागे अनेक वर्षांचा संघर्ष, घाम आणि डोळ्यांतील पाणी आहे. आपण सर्वांनी पाहिले आहे की EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्यासाठी आपल्या देशातील वृद्धांनी दिल्लीच्या रस्त्यांपासून ते गाव पातळीवरील तहसीलदार कार्यालयापर्यंत आंदोलने केली. कडक उन्हात, पावसात आणि बोचऱ्या थंडीतही आपल्या हक्कासाठी रस्त्यावर बसणाऱ्या त्या आजोबांच्या आणि आजींच्या संघर्षाची दखल अखेर देशाला घ्यावी लागली. आज जेव्हा पेन्शन वाढीची घोषणा झाली, तेव्हा तो केवळ आर्थिक लाभ नाही, तर तो त्यांच्या कित्येक वर्षांच्या चिकाटीला मिळालेला सलाम आहे. ही त्यांच्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई होती, जी आज त्यांनी जिंकली आहे. इतकेच नाही, तर भविष्यात ही पेन्शन रक्कम महागाई निर्देशांकाशी म्हणजे डिअरनेस इंडेक्सची जोडली जावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर असे झाले तर महागाई ज्या वेगाने वाढेल त्याच वेगाने पेन्शनही वाढेल आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना कधीही आर्थिक विवंचनेत जगावे लागणार नाही. या निमित्ताने मला माझ्या सर्व तरुण आणि मध्यमवयीन प्रेक्षकांना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुमच्या भविष्याचे नियोजन आज आणि आत्ताच करा. अनेकदा आपण तरुणपणी पगारातून PF का कापला जातोय म्हणून कुरकुर करतो. हातात कमी पैसे येत असल्याचा आपल्याला राग येतो. पण लक्षात ठेवा, ही केवळ एक कपात नाही, तर ही तुमच्या सन्मानाची, तुमच्या म्हातारपणाच्या सावलीची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची सर्वात मोठी तरतूद आहे. तुम्ही आज जे वाचवत आहात तेच उद्या तुमच्या कठीण काळात कामाला येणार आहे. त्यामुळे आपले नॉमिनेशन फॉर्म वेळीच भरून ठेवा, जेणेकरून तुमच्या पश्चात तुमच्या वारसांना त्रास होणार नाही. तुमचा UAN नंबर नेहमी सक्रिय ठेवा आणि EPFO कडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटकडे बारकाईने लक्ष द्या. आज तुम्ही दाखवलेला जागरूकपणाच तुमच्या आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हाला स्वाभिमानाने ताठ मानेने जगायला मदत करणार आहे. EPFOचा हा निर्णय खऱ्या अर्थाने एका नवीन पर्वाची नांदी आहे. ज्या हातांनी रात्रंदिवस मेहनत करून, कारखान्यांमध्ये राबून, दुकानांमध्ये उभे राहून आणि कंपन्यांमध्ये आपलं आयुष्य वेचून हे राष्ट्र उभे केले, त्या हातांना म्हातारपणी सन्मानाने 2 घास घेता यावेत, हीच तर खरी माणुसकी आहे. जेव्हा एखादा वृद्ध माणूस स्वतःच्या हक्काच्या पैशातून नातवासाठी खाऊन येतो किंवा स्वतःच्या औषधांचे बिल भरतो, तेव्हा मिळणारा आनंद हा अनमोल असतो.